जय महाराष्ट्र। नगरकर आपण पाहिलंच असेल, गेल्या 4 दिवसापूर्वी लोढा हाइट्स येथे पेंट पार्कच्या नावाखाली ज्या दुकानदार आहे त्या दुकानदाराच्या समोर त्यांनी पार्किंग केलेले त्या गाड्या उचलत होते। त्या विरोधात मी त्या ठिकाणी गेलो व तिकडले सगळे व्यापारी गोळा केले। तर त्या ठिकाणी त्या म्हणजे जे कर्मचारी आणि ते लोक तिकडून त्यांनी पळ काढला आणि तिथून डायरेक्ट ते गेले तोपखाना पोलीस स्टेशनात माझ्या विरोधात विनयभंगाची कंप्लेंट टाकण्यासाठी किंवा कोणत्या वेगवेगळ्या कंप्लेंट टाकण्यासाठी। पण याचा आपण कडकडून विरोध केला आणि 3 दिवस झाले ही लूटमार ही थांबली होती। पण आज परत त्या ठिकाणी नगर शहरात माननीय आयुक्त डांगे साहेब यांनी ही लूटमार करायला परत त्यांना परवानगी दिलेली आहे। 742 रुपये एका गाडीचे ते चार्ज करण्याचं म्हणतात, ते म्हणजे टोईंगने उचलण्याचं। बरं, ते नागरिकांना म्हणजे हा एक प्रकारची लूटमारच आहे आणि या विरोधात आम्ही लवकरच मोठे पाऊल उचलणार आहोत। आणि नगरकरांना एक विनंती आहे, याबाबत जेव्हा जेव्हा तुमची गाडी त्या ठिकाणी पार्किंग आहे का, त्या ठिकाणी लाईन ओढलेली आहे का आणि हे दादागिरी करतात काय कर्मचारी, त्यांचा लाईव्ह व्हिडिओ आपण त्या ठिकाणी फेसबुकद्वारे काढावेत। आणि आपणास विनंती आहे की नगर शहरात जर आपल्यावर त्यांनी जास्त त्रास देत असेल तर शिवालय, नेता सुभाष चौक, आमदार अनिल भैया राठोड यांच्या ऑफिसवर आपण आपली तक्रार नोंद करावी। या तक्राराची गंभीरपणे दखल घेतली जाईल व या विरोधात एक मोठे आंदोलन आम्ही उभारणार आहोत। व त्याचप्रमाणे या ठिकाणी हा जो ठराव झालेला आहे, हा ठराव आम्ही निश्चितपणे हा कॅन्सल करून घेणार आहोत आणि याचा पाठपुरावा आम्ही पूर्ण मुंबईपर्यंत करणार आहोत। कारण की नागरिक बिचारे जे नगर शहरात सर्वसामान्य नागरिक राहतात आणि नगर शहरात पार्किंगची व्यवस्था नाहीये, लाईनी त्या ठिकाणी केलेलं नाहीये। नगर शहरातले तर सिटी शहरातले तर रस्ते एकही धडचा नाहीये। आणि असं सगळं असताना हे जे दादागिरी चालू आहे आणि हे गाड्या उचलणं चालू आहे, हे कुठं सर्वसामान्य नागरिकांसाठी योग्य नाही। आणि समजा ठीक आहे, एखाद्याची गाडी उचलली तर 100-200 रुपये एक सामान्य माणूस देऊ शकतो, 700 आणि 800 रुपये देणार कुठून? तर ही गंभीरपणे नगरकरांनी दखल घ्यावी आणि ज्यावेळेस तुम्हाला पैसे तुम्ही देताय त्याची पावती जरूर घ्यावी, त्याशिवाय तुम्ही पैसे देऊ नयेत। त्याची पावती मागावी म्हणजे घ्यावीच, ही नगरकरांना विनंती करतो। आणि आपली कोणतीही तक्रार असेल तर त्या ठिकाणी नेता सुभाष चौक, चितळे रोड, शिवालय येथे आपण त्या ठिकाणी आमच्याकडे तक्रार नोंदवावी। त्याची गंभीर दखल मी या ठिकाणी घेणार आहोत। आणि या जे नगर शहरात दंडाच्या नावाखाली लूटमार चालू आहे, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना व त्या ठिकाणी जो नाशिकचा ठेकेदार आहे त्यांनी त्या ठिकाणी यांच्या संगम मताने जो लूटमार चालू आहे हे थांबवण्यास नगरकर आपण मदत करावी, फक्त एवढी विनंती आहे। आणि ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी याचं आंदोलन आम्ही करणार आहोत त्यावेळेस सर्व नगरकरांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आमच्या सोबत उपस्थित राहावे। जय हिंद, जय महाराष्ट्र।